या प्रकारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन एक प्रकारे मुदत दिलेली आहे 15 ऑगस्ट पर्यंत। 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत मराठी भाषा सक्ती संदर्भात एक मोहीम राबवली जाणार आहे आणि या सगळ्या संदर्भात मनसेची नेमकी काय भूमिका आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक आहेत। तुम्ही हा विषय मागील 6-7 वर्षापासून लावून धरलेला आहे आणि 1 मे पासून ही सक्ती होणार होती, मात्र एक मोहीम राबवली जाणार आहे असं प्रताप सरनाईक म्हणतात। मनसेची काय भूमिका असणार या सगळ्यावर? मला आज सुरेश भट कवी यांची एक कविता आहे, लाभले आम्हास भाग्य मराठी, ह्याच्यातला शेवटचा जो कडवं आहे त्याची मला आठवण येते। पाहुणे जरी असंख्य पोसतो मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, असे किती खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडतो मराठी। मला असं वाटतं की ह्या कडव्याचं जे काही आत्ता घडते आहे हे सुरेश भट साहेबांना त्यावेळेला कळलं होतं असं मला वाटतं। कारण हा जो खेळ सुरू झाला आहे रिक्षा परमिटचा, हा साधारण 2017 पासून पूर्वी लॉटरी पद्धत होती रिक्षा परमिटची। 2017 नंतर माननीय दिवाकर रावते परिवहन मंत्री होते, त्याच्यानंतर अनिल परब होते, यांनी महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळावा, कुटुंबाची उदरनिर्वाह करण्यासाठी स्वस्तातली अशी रिक्षा घेऊन आपलं कुटुंबाचं चरितार्थ चालवावं, ह्यासाठी त्यांनी ओपन परमिट चालू केले। आणि त्या ओपन परमिटच्या कशा पद्धतीने भ्रष्टाचार मार्गाने असंख्य परमिट जसे दिले गेले ह्याची अनेक उदाहरणं मी ह्यापूर्वीसुद्धा दिली होती, आताही माझ्याकडे आहेत। कारण मराठी जुजबी ज्ञान असायला पाहिजे हे आताही सांगतायत। तो काळ MUR ॲक्ट 24 नुसार ते होतं, परंतु परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या पुढ्यात ज्यावेळेला त्याची परीक्षा होते त्यावेळेला ती दिली नाही हे तर नक्की। आणि त्यानंतर ते लायसन आणि बॅच मिळाल्यानंतर, प्रवासी बॅच मिळाल्यानंतर ज्यावेळेला तुम्हाला कुठची गाडी घ्यायची आहे त्या गाडीचं ज्यावेळेला तुम्हाला परमिट लागतं, त्या परमिटला तुम्हाला ह्या महाराष्ट्रामध्ये आपण 15 वर्ष राहता याचा वास्तव्याचा दाखला द्यायला लागतो। त्या वास्तव्याच्या दाखल्याचा सुद्धा जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासनाच्या संबंधित डिपार्टमेंटकडनं अशा पद्धतीने भ्रष्टाचार होऊन जे 2 वर्ष आले होते, 6 महिन्यापूर्वी आले होते, जे 3 वर्षापूर्वी आले होते, अशा असंख्य ज्यांना मराठी येत नव्हतं त्यांनी मराठी न बोलता बॅच दिले होते, अशा असंख्य लोकांना परमिट दिले गेले। हा जो भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचारावरती खरं म्हणजे मी आंबेडकर जयंतीच्या दिवशी मी पोलखोल करणार होतो, पण आपली त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स झाली, त्याला मी काही पुरावेच आपल्या सगळ्यांच्या हातात। अशा अमराठी रिक्षा चालकांवर कारवाई व्हावी अशी तुमची मागणी होती। आता जो काही निर्णय परिवहन विभागाने घेतलेला आहे त्यावर मनसेची भूमिका काय आहे? नाही, का संधी देता येत मला कळत नाही। म्हणजे आता ह्या 1 मे ते 15 ऑगस्ट जे 15 वर्ष, जे 10 वर्ष, आता जुजबी मराठीचा अर्थ ते अधिकारी काय लावणार आहेत ह्याला लाईव्ह जर ते त्यांची मुलाखत घेणार असतील, त्यांच्यावर चर्चा करणार असतील, तर मला असं वाटतं की लाईव्ह पण झाली पाहिजे, आम जनतेला कळली पाहिजे। समाधानी आहात का जर जुजबी मराठी शिकवली जात असतील? 100 दिवसांचा तो काही त्यांची मोहीम आहे, त्यात जर जुजबी मराठी शिकवली जात असतील, व्यावहारिक ज्ञान मराठीचं मिळावं किंवा व्यावहारिक भाषा म्हणून मराठीचा वापर केला जावा, ह्याच्यामध्ये भौगोलिक ज्ञानसुद्धा असणं मुंबईचं गरजेचं आहे। त्या MUR ॲक्टमध्ये नुसतं जुजबी मराठी नव्हे तर त्या ठिकाणी असणाऱ्या भौगोलिक परिस्थितीची संपूर्ण माहिती ही सुद्धा कारण तो 15 वर्ष राहतो आहे, 15 वर्षामध्ये त्याला त्या ठिकाणी संपूर्ण मुंबई असेल, MMR एरिया असेल, ज्या ठिकाणी त्याला चालवायची परवानगी दिली त्या जागेची पण संपूर्ण माहिती असायला पाहिजे। हा कायदा आहे। आणि फक्त नुसतं मराठी येऊन नव्हे तर मराठी मनाशी मराठी भाषेशी। त्यांचं म्हणणं आहे की अनेक जे रिक्षा चालक आहेत, ऑटो रिक्षा चालक आहेत, जिथे कुठे त्यांनी ही मोहीम सुरुवातीला राबवली आहे, त्यांचं म्हणणं आहे की ते सगळे मराठी शिकायला तयार आहेत। माझं बघा, मी परत सांगतो की या गोष्टीमधला जो भ्रष्टाचार परिवहन खात्याकडनं झाला, जो भ्रष्टाचार जिल्हाधिकाऱ्यांकडनं झाला, याच्यावरती प्रताप सरनाईक काहीच बोलत नाही आहेत। खरं म्हणजे प्रताप सरनाईकांना संधी होती, आता ते मूळ शिवसेना सोडून
ह्या शिवसेनेमध्ये आलेत. त्या शिवसेनेच्या परिवहन मंत्र्यांच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार झाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो उघड करायला पाहिजे होता, पण दुर्दैवाने ते करत नाही आहेत. कारण ह्याच्यामध्ये त्यांना आजही भ्रष्टाचाराला त्या अधिकाऱ्यांना सोबत ठेवायचं आहे. प्रताप सरनाईक मागे फिरू नये असं मनसेच्या नेत्यांकडनं म्हणण्यात येत होतं. आता या निर्णयानंतर तुम्हाला काय वाटतं? मी तर महाराष्ट्रातील पूर्ण जनतेला माझी विनंती आहे की 1 मे महाराष्ट्र दिन आपला 1 मे महाराष्ट्र दिन 1 मे महाराष्ट्र दिन आपण साजरा करतोय की महाराष्ट्राला ज्याला मान्यता मिळाली त्याच्यासाठी 105 हुतात्मे सुद्धा झालेले आहेत. त्याच्यामध्ये मराठी होते तर आहेत, काही परप्रांतीय पण होते जे मराठीच्या भाषेसाठी मराठीच्या महाराष्ट्रासाठी लढलेले आहेत. तो जे आंदोलन होतं संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं, म्हणजे आज कदाचित माननीय मंत्री महोदयांना तो महाराष्ट्राचा इतिहास ते का विसरतायत हेच मला मुळात कळत नाही. म्हणजे त्यावेळेला गुजरातचं आक्रमण होतं, आता गुजरातचं आक्रमण गुजरात असं म्हणणं आहे का मागे फिरले, निर्णयाहून मागे फिरले? नक्कीच फिरले. माझं त्यांना म्हणणं आहे की तुम्ही हा अट्टास का करताय? आज एक माणूस एकेका माणसाने 15 परमिट घेऊन ज्याच्याकडे बॅच नाही आहे त्याला सुद्धा गाड्या चालवायला देत आहेत. हे कोण बघणार आहेत? ज्याच्याकडे बॅचच नाही आहे तो माणूस गाडी चालवू शकत नाही. मग जर बॅच नसेल तर तो माणूस फक्त लायसनवरती, आज अनेक आहेत तुमच्याकडे, तुम्ही चला माझ्यावर मालवणीला, एका नंबर प्लेटवरती 10 मराठी शिकायला तयार आहेत. आता ते मराठी शिकायला तयार आहेत असं ते म्हणतात. हो, पण माझं म्हणणं मुळात तेच आहे ना की मराठी शिकायला पाहिजे, पण ज्या रिक्षा परमिटवाल्याने बेकायदेशीरपणे जर हा व्यवसाय घेतला असेल महाराष्ट्राला, जसा मी सुरेश भटांची कविता तुम्हाला बोलून दाखवली, हाल सोचतो मराठी. म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की 1 मे पासून माझ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने, मग तो रिक्षामध्ये बसत असेल, टॅक्सीमध्ये बसत असेल, ओला उबेर गाडीमध्ये बसत असेल, भाजीवाल्याकडे जात असेल, त्यांनी एक शपथ घेऊया आपण एक महाराष्ट्रापासून, समोर जो कोणी असेल त्याच्यावर आपण मराठीमध्येच बोलूया, मराठीमध्येच उत्तराची अपेक्षा आपण धरूया, तर ह्या गोष्टी सहज शक्य होऊ शकते. भेटणार आहात परिवहन मंत्र्यांना, तुमच्या पक्षाकडनं कोणी नेते भेटणार आहेत या निर्णयानंतर? कारण इतर ज्या संघटना आहेत ज्या खरं तर या सगळ्याला विरोध करत होत्या ते म्हणतात की आमचा विजय झाला. म्हणजे गुणरत्न सदावर्ते म्हणतात की आजचा निर्णय हा संघटनांचा विजय आहे. शशांक रावांनी सुद्धा काल सांगितले की सक्ती करू नका. संजय निरुपम सुद्धा ते म्हणाले तुम्ही संजय निरुपमच्या विरोधात आंदोलन केलं होतं. माझं म्हणणं परत तुम्ही समजून घ्या की गुणरत्ने सदावर्ते जो काही कायदा सांगत होते, माझी त्यांच्यावर बसायची तयारी आहे. असं कुठचाही हायकोर्ट, त्यांनी ओक साहेबांचं, जज ओक साहेबांची माझ्याकडे जजमेंट आहे, त्यांनी कुठेही मराठी बोलण्याला आक्षेप घेतलेला नाही आहे. फक्त परमिट जर घ्यायचं असेल तर मराठी भाषा आली पाहिजे, ह्याचा अट्टास धरू नका असं. म्हणजेच मराठी आहे म्हणूनच त्याला परमिट दिलं गेलं, हे सिद्ध होते आहे. आणि जर ते जर नसेल आणि ते जर होणार नसेल तर ह्या परप्रांतीयांना पोसायची काय गरज आहे? 1 तारखेपासूनची काय गरज आहे त्यांना 16 ऑगस्टपर्यंत देण्याची? तुमचं म्हणणं आहे की काही निर्णयाचा काही उपयोग होणार नाही 15 ऑगस्ट? मला असं वाटतं की ही कुठेतरी पळवाट घेतलेली आहे. यांना सुद्धा आपले स्वतःचे भ्रष्टाचार त्या अधिकाऱ्यांनी कदाचित प्रताप सरनाईकांच्या घरी काय बरंचसं पोचवलं असेल काहीतरी मोठं, त्यामुळे त्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर बसून बोललेले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना वाचावायचं असेल, त्यांची तुंबडी भरवायची असेल तर हा 1 मे ते 15 ऑगस्टची जी मुदत आहे त्याच्यामध्ये बरंचसं भांडवल उभं होऊ शकेल. म्हणून माझी म्हणणं तेच आहे की जी काही परीक्षा होईल ती ऑनलाईन कॅमेरा झाली पाहिजे, अन्यथा पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचं कुरण. 15 ऑगस्टपर्यंत वाट बघणार मनसैनिक? माझं म्हणणं आहे की मी स्वतःहून चालू करतो आहे, जर मराठी बोलला नाही तर तो मराठी बोलत नाही, म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी आपल्या व्हॉट्सअपवरती, आपल्या सोशल मीडियावरती हा माणूस माझ्यावर मराठी बोलत नाही ह्याचे सगळे पुरावे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचवा. त्या ठिकाणी जे काही कारवाई जी करायची असेल ती महाराष्ट्र नवमन सेना मग ती कानाखाली वाजवून करेल किंवा आमच्या पद्धतीने जशी करता येईल ती आम्ही नक्कीच करू. 1 मे पासून हे मनसैनिक 1 मे पासून, कारण आम्हाला महाराष्ट्राचा अभिमान आहे, आम्ही महाराष्ट्रातील मराठी आहोत, आम्हाला शिकवण्याची काही गरज नाही. रिक्षा चालक 1 मे पासून मराठी बोलणार नाही त्याच्यावर मनसैनिक आम्ही कारवाई करू, नक्कीच करू. उद्या त्या समजा प्रवासी असेल त्याने जर आम्हाला व्हिडिओ पाठवली तर त्या रिक्षाधारकाला शोधलं जाईल आणि त्याला आमच्या भाषेत मराठी शिकू. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याच्यामध्ये. आता आम्हाला बऱ्याचशा आमच्या अंगावरती केसेस असतात, म्हणजे साहेब सांगतात अस्वलाला
एक केस की त्याच्यात काय फरक पडणार नाही आम्हाला. त्याच्यामुळे आज परिवहन विभागाने जो निर्णय घेतला आहे, खरं तर त्यांनी 15 ऑगस्टपर्यंत ही सगळी मोहीम राबवली जाईल असं म्हटलं आहे. त्यावर मनसे पक्षाकडनं जी भूमिका आलेली त्यांचं असं म्हणणं आहे की 15 ऑगस्टपर्यंतचा वेळ का दिला जातोय आणि मनसे स्वतः 1 मे पासून या सगळ्यावर जर अशा प्रकारच्या काही तक्रारी आल्या किंवा एखादा रिक्षा चालक किंवा ऑटो रिक्षा चालक मराठी बोलत नसेल तर त्या संदर्भात कारवाई करण्यासाठी स्वतः मैदानात उतरतील, रस्त्यावर उतरतील. कॅमेरामन अक्षय करमाळेसह मी वेदांत नाईब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.